स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 86. बाईचा पोटदुखीचा परिहार. एके दिवशी श्री समर्थ अक्कलकोट येथे नव्या विहिरीचे कठवड्यावर बसले असता एक ब्राह्मणाची स्त्री दर्शनास आली. तिने दर्शन घेऊन प्रार्थना केली की महाराज, मला पोट दुखण्याचे फार बेजार झाले आहे, तर ह्याला काही उपाय सांगावा. महाराज म्हणाले, तू ग झालीस म्हणजे तुझी पोटदुखी जाईल. पुढे तिचा नवरा काशी यात्रेस गेला असता तिकडे वारल्याचे पत्र आले, तेव्हा तिचे खरे पोटशूळ गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 87. वेदांतीबाई. एक दिवस काही बाया महाराजांच्या दर्शनास आल्या होत्या. एक बाई दुसऱ्या बाईस सहज व्यावहारिक बोलता बोलली की वस्तू पंचपात्रात ठेवली आहे ती घ्या. असे शब्द ऐकून महाराज केवळ बोधार्थ म्हणाले की पंचपात्रात वस्तू आहे ती तुला तरी प्राप्त झाली आहे काय? प्राप्त झाली असल्यास वस्तूंचे रूप यथारूप सांग, म्हणजे घ्या म्हणतेस तर घेऊ. बायका पाया पडून हसू लागल्या. तेव्हा महाराजही हसत हसत पुन्हा त्या बाईस म्हणाले की वटवृक्षास भेट म्हणजे समजेल. अशी श्री समर्थांची आज्ञा होताच बाई वडाच्या झाडास भेटून आली आणि स्वामी महाराज विनंती करून सांगू लागले की पंचपात्र म्हणजे पंचमहाभूतात्मक देह, वस्तू म्हणजे आत्मा, अंतर्यामी सत्समागरूपी वडाच्या झाडास भेटताच अनुभव आला आहे. श्री चरणी नमन करताच महाराज आपले कृपेने मागील दुःखांचा परिहार झाला. मला स्वयंपाक देखील नीट करता येत नाही, मग भक्ती, ज्ञान, वैराग्य वगैरे कसे कळावे? जन्मजन्मापर्यंत हठयोग, राजयोग करतात त्यांना आणि उत्तम वेदांत शास्त्रज्ञते यांनाही वास्तू साक्षात्कार होणे दुर्लभ. मग आमच्यासारख्या चुलींपाशी बसून स्वयंपाक करणाऱ्या अज्ञानी बायास अनंत जन्मात देखील ब्रह्मतैक्य अनुभूती अतिकठीण नव्हे काय? तथापि माझ्या अल्पबुद्धीने असे वाटते की असार संसारातील सार, वेदांत शास्त्रांचे परमरहस्य ते हेच. ते सत्पुरुषांच्या संगतीने तात्काळ प्राप्त होतात, हे मी स्वानुभवाने सांगते. असे म्हणून काही दिवस श्रींची सेवा करून ती आपल्या परत गावी गेली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 88. वृद्ध माटेबाईस पुत्रलाभ. एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी अक्कलकोटच्या खासबागेत सेवेकरांसह बसली असता एक माटे उपनावाची मराठीची स्त्री पतीसह सेवेकरीता आली. उभयता वृद्ध अवस्थेत असून संतान नसल्यामुळे काळजीत होते. काही दिवसांनी त्यांनी महाराजांना एक दिवस प्रार्थना केली. महाराज म्हणाले, अगं घे कार्टा, म्हणून श्रीफळ पदरात टाकले. जवळ काही शहाणी मनुष्य होती. त्यांनी बाईस तुमचे वय किती आहे असे विचारतात. 60 वर्षांचे असे त्या बाईंनी सांगितले. श्री समर्थ कृपेने 1 वर्षाच्या आतच तिला पुत्र झाला. ती बाई तळेगावची राहणारी असून मोठी सती होती. तिला महाराजांची कोणी गोष्ट सांगितली म्हणजे तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 89. आप्पा पाटलाची गोष्ट. अक्कलकोटापासून 7 कोसांवर मोगलाईत केसी गाव म्हणून गाव आहे. त्या गावचा आप्पा पाटील म्हणून स्वामींचा भक्त होता. स्वामी महाराज केसी गावात वारंवार जात असत. एक वेळ महाराज त्या गावी जाऊन मारुतीच्या देवलात उतरले. आप्पा पाटलास आनंद होऊन त्याने महाराजांच्या सर्व सेवेकऱ्यांसह उत्तम प्रकारचा शिदा देऊन प्रयोजन करविले. तो एकनिष्ठपणे प्रभूंची सेवा करीत असे. समर्थ आल्याची बातमी ऐकून नळदुर्गाहून असिस्टंट कलेक्टर श्रींचे दर्शनास आले. त्याचबरोबर फौजदारी हाही होता. तालुकदाराने दर्शन घेऊन प्रार्थना केली की महाराज आपण आमचे गावी चलावे. महाराजांनी उत्तर दिले, लहान घोडा घेऊन ये म्हणजे येऊ. याचा अर्थ असा वाटतो की असलेला अहंकार कमी झाल्यास येऊ असा असावा, परंतु तालुकदारास हा अर्थ कसाच कळला नसता. त्याचा घोडा लहानच होता. तो महाराजांच्या बसण्यास देऊन आपण दुसऱ्या घोड्यावर बसावे असे त्याने बेत केला. मग फौजदारास दुसरा घोडा गावातून पकडून आणण्यास सांगितले. आप्पा पाटलाची घोडी 300 रुपयांची फौजदाराने धरली आणि खोगीर घालून नेऊ लागला. पाटील व त्याची घरची माणसे महाराजांजवळच होती. फक्त एक म्हातारी घरी होती. तिने फौजदारास विनंती केली की पाटील घरी नाही, तो आल्यावर त्यास विचारून घोडी न्यावी. फौजदार म्हातारीचे थोडेच ऐकणार. जबरदस्तीने त्याने घोडी चालविली.
म्हातारीने देवळात जाऊन आप्पास हकीकत सांगितली. आप्पा घरी येऊन फौजदारास म्हणाला, मी गावचा पाटील आहे, तुम्हास एक सोडून 4 घोडे देतो, पण आपली घोडी सोडून द्या. दोघांची काही बोलीचाली होऊन आप्पाने घोडी परत केली. फौजदाराने आपला घोडा तयार करून महाराजांकडे नेला. महाराज म्हणाले, आम्ही येत नाही, तूच बैस. तालुकदार हे हिरमुष्टी होऊन परत गावी जाण्यास निघाले. तो फौजदाराने आप्पाबद्दल कमी जास्त हकीकत सांगून, पाटील बहुत मगरूर आहे, आपणाकरिता घोडी आणीत असता पाटलाने शिवीगाळ करून जबरदस्तीने घोडी परत नेली. हे ऐकून तालुकदार रागावला. आप्पा पाटील पोहोचवण्यास गेला असता त्याचा रामराम न घेता पुष्कळ शिव्या दिल्या व तुला मस्ती आली आहे, परंतु तुझी खोड मोडलेली नाही. पाटलाने विनंती करून बहुत प्रकारे समजूत काढली, पण व्यर्थ गेली. साहेबांनी प्रतिज्ञा केली की तुझ्या पायात 8 दिवसांच्या आत बेड्या घालून नेईन, जर केले नाही तर मी तालुकदार नव्हेच, असे म्हणून तो गेला. पाटलाने रडत रडत महाराजांजवळ येऊन हात जोडून प्रार्थना केली की महाराज, सद्गुरूची भेट झाल्यावर त्रिताप शमन होतात, असे साधूच म्हणतात, आणि मजवर तर असा प्रसंग आला आहे, यातून पार पाडणारे श्रीचरण स्वामी समर्थच आहेत. भक्त संकटात पाहून दयाघन करवळले. अतिशय रागावून म्हणू लागले, मादरचोदस लाख लाख कोरड्यांनी मारू, मादरचोदस गडीपार करून देऊ. त्यांना इतका संताप आला होता की ते ज्या पलंगावर बसले होते तो पलंग गदगद हालत होता. नंतर महाराज अक्कलकोटास गेले. पाटलास बेड्या घालणाऱ्या तालुकदारावर फौजदारी खटला होऊन त्याला 8 दिवसांच्या आतच नोकरी जाऊन बेड्या पडल्या. त्याचप्रमाणे फौजदाराचे नुकसान झाले. असो, गुरुकृपा कवच ज्या भक्ताने धारण केले त्यास देवादिकांचेही भय नाही. मग मनुष्य तरी काय करणार. पुढे तो आप्पा पाटील श्रींचा निस्सीम भक्त बनला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 90. दाजीबा भोसले. श्रीमंत राजेसाहेबांचा कारभारी दाजीबा भोसले हा मनुष्य कडवा असून निर्दयी होता. त्यास त्याच्या वाईट आचरणावरून इंग्रज सरकाराकडून अक्कलकोटाहून हद्दपार केले होते. परंतु दाजीसाहेबांवर राजांचे प्रेम असल्यामुळे दाजीसाहेबास भगीरथ प्रयत्न करून दाजींकडून पुन्हा गैरवर्तन होणार नाही अशाबद्दल आपण 50,000 रुपयेस जामीन राहून दाजीसाहेबास राजेसाहेबांनी अक्कलकोटास आणले व खाजगी कारभारी म्हणून नेमले. एक दिवस नरसिंगराव भोसले यांच्या वाड्यात महाराज बसले असता एकाकी अतिशय रागावले. ते इतके की त्यांची मुद्रा तप्त सुवर्णासारखी दिसू लागली. सेवेकरी मंडळी भीतीने लांब पळून गेली व काय चमत्कार होतो तो पाहावा म्हणून उभी राहिली. विश्वासराव माने मोठे शूर सरदार, पण कुपित झालेल्या महाराजांपुढे क्षणभरही उभे राहण्यास समर्थ नाहीत. ते म्हणाले, प्रसंग पडल्यास वाघाच्या अंगावर चालून जाईल, आम्ही भिजणार नाही, परंतु श्री समर्थांपुढे जाण्यास आम्हास धैर्य होत नाही. तितक्यात रागाने महाराज म्हणू लागले की क्यों बहुत चेष्टा लगाई, मात्रा गमनी, इसके माँ को लगे गधे, हरामखोर चोर साले, दाजा को कौन लेकर आया है, दाजा को लेकर आया सो फिर शिपाई लाकर पकड़ कर ले जावेगा. याप्रमाणे बोलून महाराज स्तब्ध राहिले. 4 घटका पावे तो कोणास जवळ येऊ दिली नाहीत. ही महाराजांची उक्ती राजास कोणी जाऊन सांगितली. त्याने वेळीच सावध राहावे, परंतु लक्ष्मीचा डोळ्यांवर धूळ असतो. राजास वाटे की दाजीबा हा एक परीसच आहे. असो, दाजीबा संस्थानात आल्यापासून वाटेल तशी अंधाधुंदी होऊ लागली. बर्जोजी, माणिकजी, मॅजिस्ट्रेट व श्रीनिवास रामचंद्र सुभेदार हे दाजीबास अनुकूल राहून प्रजेस फार पीडा देऊ लागले. फुलाचे चोरीस फाशीची शिक्षा हा न्याय अक्कलकोटात झाला. बापूसाहेब निंबाळकर राजघराण्यातील असून मानकरी होते. बागेहळी हे गाव त्यांच्याकडे जहागीर होते. त्या गावचे एक महाराज बापूसाहेब यांनी रागाने एक जोडा मारला. फिर्याद घेऊन बापूसाहेबास व दाजीबांचे वाकडे असल्याने बापूसाहेबांचे वय 80 वर्षांचे होते, तरी त्यांना 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 1000 रुपये दंड झाला. नारायणराव सोलापूरचे वकील हे अक्कलकोटचे रस्त्याने जात असताना एक इसाम धक्का लागून त्याचे पागोटे पडले. काही बाचाबाच होऊन फिर्याद झाली. अक्साने त्यास 1 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली. आबरूदार गृहस्थास अक्कलकोटा जाण्याची राहण्याची भीती वाटू लागली. श्रीनिवास रामचंद्र यांचाही प्रजेवर जुलूम होऊ लागला.
चिंतोपंत आप्पा टोळ हे कारभारी असता अक्कलकोटची जमाबंदी 1,15,000ची होती. त्यांनी लोकास खुश ठेवून राजाचेही नुकसान केले नव्हते. दाजीबा भोसल्याचा असा सल्ला पडला की टोळ याने सरकाराचे नुकसान केले, म्हणून मागील कौल रयतेपासून घेऊन राजेसाहेबांचे सल्ल्याने जाळून टाकले व साऱ्यांचा चढ रयतेवर बसविला. तेणेकरून प्रजा त्रस्त होऊन हजारो अर्ज काउन्सिलपर्यंत गेली. हे अर्ज करण्याचे कामी शंकरराव नाना सरदेशमुख यांचे अंग आहे, असा वहिमावरून त्यास बोलावून दाजीबाने त्यास नजरकैदेत ठेवले. सरदेशमुख यांनी सवड साधून रात्री आपली सुटका करून घेतली व सोलापुरात जाऊन तेथे पॉलिटिकल एजंट यांच्याकडे रयतेवर जुलूम होत आहे अशाबद्दल फिर्याद केली. असो, अक्कलकोट संस्थान जप्त होणार अशी जिकडे तिकडे दाट बातमीबद्दल लोक बोलू लागले. अशा समयात एक शास्त्रीबुवा खडे म्हणून गाव आहे, तेथील राहणारे पेशवे सरकाराने 40,000ची जहागिरी त्यास दिली आहे. आचार्य मोठे विद्वान असून सदाचरणी असून सत्पुरुष राजास 4 नीतीच्या गोष्टी सांगाव्या म्हणून आले. राजाने येण्याचे कारण विचारल्यावर शेजार धर्म आहे म्हणून आपणास 4 गोष्टी सांगण्यास आलो असे म्हणाले. राजाला राजनीतीच्या गोष्टी सांगून शेवटी एक पुराणातील गोष्ट सांगितली. ती अशी: एक जहाजात शेकडो मनुष्य बसली असून जहाज बुडू लागले. जहाजासमोर एक मासा येऊन अमुक नावाचा गृहस्थ जहाजात आहे, त्यास खाली ढकलून द्या म्हणजे जहाज सुरक्षित जाईल असे म्हणाला. असो, तसे त्यांनी करताच जहाज सुखरूप तीरास लागले. तसे त्या संस्थानरूपी जहाजात तसा एखादा मनुष्य असल्यास त्यास सोडून संस्थान जतन करावे असे सांगून आचार्य आपल्या गावी गेले. वैभवाच्या ज्याच्या डोळ्यांवर धूर असतो त्याला हा बोध थोडाच आणि कुठून कळणार. ते जाताच राजाने व दाजीबाने आचार्यांची थट्ट्या केली. मोठा आम्हाला नीती सांगण्यास आला आहे, आम्हास काय कळत नाही काय, असे राजा म्हणाले. असो, एक दिवस स्वामी महाराज वाड्याच्या बाहेर शिपाई लोकांचे चौकीत बसले असता संध्याकाळच्या वेळी बरजोजी माणिकजी मॅजिस्ट्रेट हे आपले राहते बंगल्यापासून घोडापेटीत राजवाड्यात जाण्यास आले. समर्थांनी त्यास पाहताच हातात काठी घेऊन त्यांच्या घोड्यापाशी जाऊन म्हणू लागले की पुढे गेलात तर डोके फोडीन. मात्रागमनी लुच्चा, चोरा, माझी पोरे जाळलीस, पोळलीस, आग लावलीस वगैरे शिव्या रागाने दिल्या. ती रागीट मुद्रा पाहून मॅजिस्ट्रेट भिवून घोडा मागे फिरवू लागले. तो बडतर्फ असे महाराज बोलले. पुढे थोड्याच दिवसांनी अक्कलकोट संस्थान जप्त झाले. माणिकजी व श्रीनिवास आपल्यास अटक होईल म्हणून मोगलाईत पळून गेले. दाजीबा भोसले याला कैद करून अटकेत नेऊन ठेवले. राजेसाहेबांवर खटला सुरू झाला. असो, असे समर्थांचे जे कोणी ऐकत नाहीत व आपले दुर्गुण टाकीत नाहीत त्याची अशीच दुर्दशा व्हायची आहे, त्यात सांगणे नकोच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक 85 ते 90 पूर्ण झाले.